टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून जत तालुक्यातील सर्व तलाव व बंधारे भरावेत, माजी आमदार विक्रम सावंत यांचे निवेदन। जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती कायमस्वरूपी दूर करण्यासाठी पावसाळ्यात कृष्णा नदीतून वाहून जाणारे अतिरिक्त पुराचे पाणी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे तालुक्यातील लाभ क्षेत्रातील सर्व तलाव, बंधारे व जलसाठ्यांमध्ये सोडण्यात यावे अशी ठाम मागणी माजी आमदार विक्रम सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे। या संदर्भात माजी आमदार विक्रम सावंत यांनी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्री सूर्यवंशी, उपविभागीय अभियंता बाबासाहेब पाटील तसेच अधीक्षक अभियंता मासाळ यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले। या निवेदनात जत तालुक्यातील पाणी टंचाईची तीव्रता मांडत तातडीने आवश्यक नियोजन करण्याची मागणी केली आहे। जत तालुका हा राज्यातील कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त तालुक्यांपैकी एक असून दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी सिंचनाच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण होते। दुसरीकडे पावसाळ्यात कृष्णा नदीतून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त पुराचे पाणी कोणाचाही उपयोग न होता समुद्रात वाहून जाते। हेच पाणी योग्य नियोजन करून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे जत तालुक्यातील तलाव, बंधारे व जलसाठ्यांमध्ये साठवल्यास भविष्यातील पाणी टंचाईवर मोठ्या प्रमाणात मात करता येईल। त्यामुळे भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांना नवसंजीवनी मिळेल। शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होईल, शेती उत्पादनात वाढ होईल, तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटेल। याविषयी दरवर्षी ही टंचाई निवारण्यासाठी शासनाला करावा लागणारा कोट्यवधी रुपयांचा खर्चही कमी होण्यास मदत होईल असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। या मागणीमध्ये कोसारी, बिरनाळ, निरवाड, डफळापूर, बेखी, प्रतापूर, वाळेखिंडी, तिप्पेहळ्ळी, शेगाव क्रमांक 1 व 2, सनमडी, एळवी, रेवनाळ, साळमळगेवाडी, बिळूर, अरवक्की व केसराळ तलाव, देवनाळ, मेंढेगिरी, उंटवाडी, वळसंग, शेड्याळ, दरीकोणूर, उटगी, तोडानाला, सिद्धनाथ आणि मचांडी परिसरातील सर्व तलाव, बंधारे व जलसाठे भरून देण्याची मागणी करण्यात आली आहे। माजी आमदार विक्रम सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन पावसाळ्यात उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी वाया जाऊ न देता जत तालुक्यातील लाभक्षेत्रात वळवण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। यामुळे जत तालुक्याच्या पाणी प्रश्नावर दीर्घकालीन व शाश्वत उपाययोजना होऊन शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे।